साक्षी, रात्रीचं दूध पी आणि मग झोपायला जा, तरच तुझी रोगप्रतिकार शक्ती वाढेल. साक्षीच्या आईप्रमाणे बऱ्याच जणांना वाटत असतं की रात्रीचं दूध पिल्याने आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते. पण खरंच सायंटिफिकली हे रिअल आहे का की रात्रीचं दूध पिणं चांगलं की वाईट? रात्रीचं दूध पिल्याने शरीरावरती नेमके काय फायदे होतात किंवा काय तोटे होतात हे आपल्याला जर जाणून घ्यायचंय तर बघूया आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी डॉक्टर रुपेश आमले आणि आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. दूध पिणे तसं तर सात्विक असतं. गाईच्या दुधामध्ये खूप सारे न्यूट्रिशनल फॅक्टर्स असतात की जे आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी मदत करतात. परंतु सकाळच्या ऐवजी रात्रीचं दूध पिणं, बेसिकली रात्रीचं दूध पिल्याने आपल्या शरीरावरती काय फायदे होतात हे आपण समजून घेऊया. आणि याच्यातील सगळ्यात पहिला फायदा म्हणजे ओजस वृद्धी. आपल्या शरीरामध्ये रसापासून शुक्रापर्यंत 7 धातू असतात आणि जसं आपण हा आहार घेतो तशा पद्धतीने आपल्या शरीरामध्ये या 7ही धातूंचा सार म्हणजेच इसेन्स ऑफ ऑल 7 धातूज म्हणजेच ओजसची वृद्धी होत असते. आजन्म सात्म्य म्हणजेच काय तर लहान बाळाला जन्मल्याबरोबर सगळ्यात पहिल्यांदा जो पदार्थ दिला जातो किंवा अन्न दिलं जातं ते असतं आईचं दूध. आणि आईच्या दुधानंतर त्याला श्रेष्ठ समजणारं दुसरा सबस्टिट्यूट जर कुठला असेल तर ते असेल गाईचं दूध. गाईच्या दुधामध्ये खूप सारे न्यूट्रिशनल फॅक्टर्स असतात की ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये ओजस वाढतो आणि ओज वाढल्यामुळे आपल्या शरीरावर किंवा त्वचेवर येणारी तेज, कांती, प्रभा या सगळ्यांचीच वाढ होते. इन शॉर्ट आपली इम्युनिटी वाढते. आणि 5000 वर्षांपासून ही जी सिस्टीम आहे, ही जी पद्धत आहे, ही जी सवय आहे कंटिन्युअसली चालत आलेली आहे. आणि जे लोक रात्रीचं दूध पितात असं सायंटिफिकली पाहायला मिळालंय की कंपॅरेटिव्हली त्यांची इम्युनिटी ही जास्त प्रमाणात असते, त्यांचं आजारी पडण्याचं प्रमाण कमी असतं, त्यांची स्ट्रेस लेवल कमी असते, प्लस ते तेजपुंज दिसत असतात. आणि यावरूनच हे प्रूव्ह होतं की रात्रीचं दूध पिलं तर आपल्या शरीरामध्ये ओजसची वृद्धी होते. सेकंड इम्पॉर्टंट फॅक्टर म्हणजे सेरोटोनिन आणि मेलॅटोनिन थेअरी. अकॉर्डिंग टू मॉडर्न सायन्स ज्यावेळेस रात्रीचं दूध हे पिलं जातं तेव्हा आपल्या शरीरामध्ये सेरोटोनिन आणि मेलॅटोनिन नावाचे दोन्ही हॉर्मोन्स जे असतात ते आपल्या शरीरामध्ये वाढतात. सेरोटोनिन आणि मेलॅटोनिन हे जे केमिकल्स आपल्या शरीरामध्ये सिक्रेट होतात याच्यातील बेसिकली सेरोटोनिन जो असतो तो मूड एन्हान्सर केमिकल म्हणून ओळखला जातो, हॅप्पी हॉर्मोन म्हणून ओळखला जातो. सेरोटोनिन ज्यांच्या शरीरामध्ये जास्त असतं त्यांच्या शरीरावरती भलेही स्ट्रेस किंवा त्यांच्या मनावरती खूप जास्त प्रमाणामध्ये तणाव जरी असला तरी त्यांची स्ट्रेस हँडलिंग कॅपॅसिटी ही वाढते. जेवढं जास्त प्रमाणात सेरोटोनिन असेल तेवढं जास्त तुम्ही आनंदी दिसता. आणि त्याचबरोबर सेकंड हॉर्मोन म्हणजेच मेलॅटोनिन, दूध पिल्यामुळे आपल्या शरीरामध्ये मेलॅटोनिन रिलीज होतो. आणि हा मेलॅटोनिन तुम्हाला सगळ्यांना तर माहितीच आहे की हा रात्रीची झोप आणण्यामध्ये मदत करत असतो. बेसिकली आपल्याला तर झोप लागते पण त्या झोपेची क्वालिटी जर आपल्याला चांगली करायची असेल तर मेलॅटोनिनचं सिक्रेशन जास्त प्रमाणात होणे आपल्याला जरुरी आहे. आणि रात्रीचं दूध पिल्यामुळे आपल्या शरीरामध्ये सेरोटोनिन आणि मेलॅटोनिन हे सिक्रेट होतं. हे अकॉर्डिंग टू मॉडर्न सायन्स देखील प्रूव्ह झालेलं आहे. त्यामुळे रात्रीचं दूध जर पिलं तर आपल्या शरीरातील स्ट्रेस हँडलिंग कॅपॅसिटी तर वाढतेच, आपला मूड चांगला राहतो, दिवसभरासाठी आपण एनर्जेटिक फील करतो आणि आपली झोप देखील छान होते. रात्रीचं दूध पिल्याने होणारा तिसरा इफेक्ट म्हणजे सायकोलॉजिकल इफेक्ट. दूध हे एक सात्विक अन्न आहे आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये चांगले विचार उत्पन्न होतात. आणि त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला जरी निगेटिव्ह ऑरा असेल तरी आपल्या शरीरामध्ये पॉझिटिव्हिटी दिसायला लागते. बेसिकली आपण पॉझिटिव्ह विचारांनी इक्विप्ड होऊन जातो आणि पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्यामध्ये डेव्हलप होऊन जाते. सात्विक अन्न खाल्ल्यामुळे जसे आपल्या शरीरामधील जे राजसिक आणि तामसिक दोष कमी होतात तसेच दूध पिल्यामुळे आपल्या शरीरातील सात्विक गुण हा वाढीला लागतो आणि त्यामुळे आपण फ्रेश फील करतो. सायकोलॉजिकली आपला इम्पॅक्ट खूप चांगला होतो. मग हे रात्रीचं दूध पिणं जर चांगलंच आहे तर ते कसं पिलं पाहिजे? तर रात्रीचं दूध जर तुम्ही पित असाल तर ते आपल्याला वॉर्म कंडिशनमध्येच पिलं पाहिजे, म्हणजे हलकंसं गरमच असायला पाहिजे. उकळून थंड केलेलं किंवा ल्युकवॉर्म कंडिशनमधलं दूध आपल्याला पिलं पाहिजे. कारण दुधामध्ये ट्रिप्टोफॅन नावाचे अमायनो ॲसिड्स असतात आणि हे अमायनो ॲसिड्स आपल्या शरीरामध्ये चांगल्या पद्धतीने ॲब्झॉर्ब जर करायचे असतील तर हे ल्युकवॉर्म कंडिशनमध्ये पिलं पाहिजे. ल्युकवॉर्म कंडिशनमध्ये पिल्यामुळे आपल्या स्टमकच्या pH बरोबर पण ते दूध इझिली ॲडजस्ट होतं, डायजेशन प्रोसेसमध्ये मदत करतं आणि त्याचबरोबर आपल्याला ल्युब्रिकेटिंग इफेक्ट देऊन पोट साफ व्हायला देखील फायदा होतो.
रात्रीचं दूध पिणे चांगलं, परंतु ते फक्त दूध प्यायला पाहिजे का त्याच्याबरोबर काही इतर पदार्थ आपण घेतले पाहिजे? तर रात्रीच्या दुधाबरोबर तुम्ही वेलची घेऊ शकता, हळद पावडर घेऊ शकता, सुंठ घेऊ शकता किंवा जायफळ घेऊ शकता. जर तुम्हाला वारंवार खोकल्याचा त्रास होत असेल, सर्दी खोकला वारंवार होत असेल, इम्युनिटी तुमची कमी असेल, तर अशा वेळेस तुम्ही रात्रीचं दूध हे हळदीबरोबर घेतलं पाहिजे. हळदीबरोबर होणाऱ्या दुधाला सोनेरी दूध देखील म्हटले जातात आणि कोरोनाच्या पिरियडमध्ये आपण सगळ्यांनीच हे सोनेरी दूध पिलं आणि त्याचे पॉझिटिव्ह इम्पॅक्ट्स आपल्या शरीरावरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले. जर तुम्हाला संधिवात, आमुवातासारखा वाताचा त्रास असेल, तुम्हाला वारंवार सायनोसायटिस होत असेल, तुम्हाला जॉईंट पेन सारखे होत असेल, मसल क्रॅम्प्स येत असतील, तर अशा वेळेस हे दूध तुम्हाला सुंठाच्या पावडर बरोबर पिलं पाहिजे. सुंठीच्या पावडर बरोबर जर आपण हे दूध पिलं तर त्याच्यातील आपल्या शरीरातील जे प्रोस्टॅग्लॅन्डिनचे सिक्रेशन्स असतात ते कमी होतात आणि पेनचे सेन्सेशन्स कमी होऊन जातात. जर तुम्हाला झोप चांगली येत नसेल तर हेच दूध तुम्हाला जायफळच्या पावडर बरोबर पिलं पाहिजे. जायफळामध्ये असणाऱ्या केमिकल्समुळे आपल्याला झोपेची क्वालिटी देखील चांगली येते आणि झोपेचं ड्युरेशन देखील आपलं सुधारतं. झोपेची क्वालिटी चांगली आली तर दिवसभरासाठी आपल्याला एनर्जेटिक आणि फ्रेश फील होतं आणि जायफळामुळे आपला स्ट्रेस हँडलिंग कॅपॅसिटी देखील वाढते. जर तुम्हाला पचन संस्थेबद्दल काय प्रॉब्लेम असेल, तुम्हाला वारंवार मरगळ, मळमळ होणे असे त्रास होत असतील, लिव्हर तुमचा स्लगिश असेल, फॅटी लिव्हर त्याच्यामध्ये कंटेंट असेल, तर अशा वेळेस ते दूध तुम्ही वेलचीच्या पावडर बरोबर पिलं पाहिजे. वेलची बरोबर घेतलेल्या दुधामुळे आपली डायजेस्ट सिस्टीम चांगली होते. जर मळमळ उलटीसारखं वाटत असेल तर ते देखील कमी होतं आणि त्याचबरोबर आपल्या डोळ्यांना देखील शांत करतं. दुधाचे तसे साईड इफेक्ट्स होत नाहीत, परंतु बऱ्याच जणांना असं जाणवतं. बेसिकली लहान मुलांच्या बाबतीत बऱ्याच आयांना अशी कंप्लेंट असते की आमचं मूल रात्रीचं दूध पिलं तर त्याला कफ होतो, त्याला वारंवार सर्दी होते, पडसं होतं असं वाटत असतं. आणि जर तुम्हाला तसं वाटतच असेल तर तुम्ही रात्रीचं दूध त्यांना बिंदास द्या. दुधामुळे कधीच कफ वाढत नसतो. दुधामुळे कफ वाढत जर असेल असं तुम्हाला वाटत असेल तर ते दूध पिल्यानंतर किंचित 1 कप त्यांना गरम पाणी देखील प्यायला द्या. गरम पाण्यामुळे जर कफवृद्धी त्याच्या शरीरामध्ये होत असेल तर ती कंट्रोलमध्ये येते आणि दुधाचे साईड इफेक्ट्स कमी होतात. बऱ्याच जणांना दुधामुळे लॅक्टोजन इनटॉलरन्स नावाचा देखील आजार होत असतो, तर अशा वेळेस डेअरी प्रॉडक्ट्सच त्यांना पूर्णपणे बंद करायला सांगतात. मग जर तुम्ही गाईचं दूध अशा वेळेस पिऊ शकत नसाल तर तुम्ही नारळाचं दूध देखील त्याला सबस्टिट्यूट म्हणून घेऊ शकता. तर आत्तापर्यंत आपण पाहिलं की जे गाईचं दूध आहे ते रात्रीचं आपण प्यायला पाहिजे आणि त्याचे पॉझिटिव्हच इम्पॅक्ट आपल्या शरीरावरती होत असतात. दुधामुळे कधीच आपल्याला तोटा होऊ शकत नाही. ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडली असेल तर जरूर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा. अशाच नॉलेजेबल कंटेंट माझ्या इंस्टाग्राम पेजवर आहे डॉक्टर आमले रुपेश या नावाने, तिथे देखील तुम्ही मला फॉलो करू शकता. अशाच नॉलेजेबल व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंतसाठी धन्यवाद. थँक्यू सो मच.